हॅलो फ्रेंड्स, अन्वी 7 महिन्याची आहे आणि एवढी ॲक्टिव्ह झाली ना की सांगू नका. आता ती थांबायला शिकले, मग तिला नेहमी थांबायचंच असतं आणि यामुळे तिला आतून स्ट्रॉंग बनवण्यासाठी मी तिची रोज छान प्रकारे मालिश करते. बघा ना, मालिश करताना पण हिला नेहमी आगाऊपणाच करायचा आहे. मी अन्वीची मालिश ऑलिव्ह ऑइलने करते. तुम्ही तुमच्या बाळासाठी कोणतं ऑइल यूज करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाळाची मसाज जास्त दिवस केल्याने त्याचे बोन्स आतून स्ट्रॉंग होतात आणि पायाची मसाज झाल्यानंतर असं सायकल करायला विसरू नका हां. यामुळे बाळाच्या पोटातला गॅस बाहेर पडण्यास त्याला मदत होते. चला आता मालिश झाली, आता मस्तपैकी कोमट पाण्याने आंघोळ करणार आमच्या अन्वी. तिला आंघोळ घातली आणि लगेचच झोपून. चला तर आता स्टार्ट करूया माझा सेल्फ केअर रुटीन. आमचे केस अगोदरपासूनच जेव्हा गळायला सुरू होतात ना, तेव्हा आमची मम्मी अगोदरपासून असा हा काढा बनवते आणि आमचे केस त्याच्याने धुते. आता तिची तब्येत बरी नाही आहे, तर हे मी स्वतःच करते. यासाठी मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे चहापत्ती, 2 चमचे तांदूळ, ॲलोवेरा आणि कढीपत्ता घेतला आहे. यामध्ये 2 कप पाणी टाकून 5 मिनिट शिजवून घेतले. मग यात शॅम्पू टाकून केस धुतले. काढ्यामुळे केस गळती खूप प्रमाणामध्ये थांबते. मग आंघोळ करून फ्रेश झाले. इथे बघा, आमची लाडोबाई उठून बसली. तिला जेव्हा झोपेतून उठल्यानंतर मी दिसते ना, तेव्हा ती खूप एक्सायटेड होते. तिला माझ्यासोबत खेळायचं असतं. बाळ लहान असल्यावर एक आईच बाळाची फ्रेंड, आई सर्व असते. एका आईचं कर्तव्य असतं की आपल्या बाळाला खुश ठेवावं, त्याच्यासोबत खेळणं, नवीन थोडा वेळ अन्वीसोबत खेळून झालं. त्यानंतर मी तिच्यासाठी शिरा बनवत होते. मग माझी पण शिरा खाण्याची इच्छा झाली. मग एका पॅनमध्ये 1 कप रवा गोल्डन असा भाजून घेतला. मग त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि पॅनमध्ये 1 स्पून गाईचे तूप टाकले आणि लगेच 1 ग्लास पाणी टाकले. त्यामध्ये अर्धा कप खिसलेला गूळ टाकला आणि छान असं मिक्स करून घेतलं. आणि हे बघा, मी काही करत असेल ना, तर हिला नेहमी माझ्या जवळच असायचं असतं. कशी लुडबुड करते बघा ना. आता गूळ छानपैकी मिक्स झाला आहे आणि पाण्याला उकळी पण आली आहे. त्यामध्ये चला टाकूया आता रवा आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया. चला तर मित्रांनो, शिरा झाला आहे रेडी. एन्जॉय करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.